रसिको हो नमस्कार. मी युगंधरा वळसंगकर. कलारंगमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज थोडासा वेगळा विषय घेऊन आले. एक वेगळी कथा मी आज सादर करणार आहे. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येतात की तेव्हा आपल्याला परिणामांची भीती न बाळगता लगेच निर्णय घ्यावे लागतात. अशाच धर्तीची ही कथा आहे. कथेचं नाव आहे स्वीकार. ऐकूया. राकेशची नवीन गावामध्ये नुकतीच बदली झाली. त्यामुळे तो आपली पत्नी सुकन्या आणि त्यांची मुलगी जुई या दोघींना घेऊन त्या गावामध्ये तो येतो. नेहमीप्रमाणे तो ऑफिसला जातो आणि त्याची मुलगी शाळेत गेल्यानंतर घरामध्ये एकटीच सुकन्या असते. दारावरची बेल वाजली. तिने दार उघडलं. कुरिअरवाला एक राकेशच्या नावे पाकिट घेऊन आला होता. या नवीन गावात कुणी पाकिट पाठवलं असेल? सुकन्येला जरा आश्चर्यच वाटलं. पाकिटामागे एका कंपनीचं नाव होतं. राकेशच्या तोंडून या कंपनीचं नावही कधी ऐकलं नव्हतं. काय करावं? पाकिटात काय असेल? फोडावे का? की राकेश आल्यावर फोडेल? त्यात काही महत्वाचं असेल का? सुकन्येला काहीच सुचेना. जाऊ दे, इतकं काही महत्वाचं नसेल, राकेश आल्यावर बघेल, असं म्हणत तिने ते पाकिट टेबलवर ठेवून दिलं. घरकामात ती पुन्हा विसरून गेली. संध्याकाळी राकेशच्या ते नजरेस पडले. सुकन्या, अगं तू काही बोलली नाहीस पाकिट आलं ते. राकेश ते पाकिट फोडत फोडत म्हणाला, अरे नाही रे, राहूनच गेलं कामाच्या गडबडीत. हल्लीच्या मेल व्हॉट्सअपच्या जमान्यात पत्र येणे हे जरा राकेशला आश्चर्यच वाटलं आणि उत्सुकताही. कोणी पाठवलं असेल? असं म्हणत त्याने ते पाकिट फोडलं आणि पत्र वाचू लागला. प्रथम त्याने त्या पत्राच्या शेवटी असलेलं नाव वाचलं. सुधीर लेले. अगदी अपरिचित नाव. या सुधीर लेलेचं माझ्याकडे काय काम असेल? तो पत्र वाचू लागला. नमस्कार. पत्र बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पाकिटावर कंपनीचे नाव आहे आणि ती कंपनी तुम्हाला माहितीही नसेल. अर्थात अशी कंपनी नाहीच आहे. पण घरातील कोणी फोडू नये यासाठी मी मुद्दाम लिहिलं. माझे नाव सुधीर लेले. माझा आणि तुमचा परिचय नाही, पण तुमच्या आयुष्यातील अतिशय नाजूक आणि हळव्या एका गतकाळातील गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ती अतिशय महत्वाची आहे. एका जीवाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझा मित्र रवी जहागीरदार आणि त्याची पत्नी मीना गेले 4-5 वर्षापासून आमचा त्यांच्याशी असलेला कौटुंबिक मित्रपरिवार. माझी पत्नी आणि मी, आम्ही दोघेही त्यांना म्हणायचो, अरे आता तरी एक चान्स घ्या, होऊ द्या एखादं मूल तरी. दोघांनीही यावर वैद्यकीय उपचार चालू असल्याचे सांगितले. अचानक रवीच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, अरे सुधीर, तू माझा मित्र म्हणून तुला सांगायला काहीच हरकत नाही. मीनामध्ये काहीच दोष नाहीये रे. दोष माझ्यातच आहे. अरे तुम्ही दोघे एवढे निराश का होता? आता तर नवीन नवीन शोध लागलेत. नक्की उपाय सापडतील. पण रवी सांगत होता, अरे पण माझ्या वेर्यात स्पर्म काउंट जवळजवळ नाहीच आहेत. मी जरा क्षणभर गप्प झालो. त्याला धीर देत म्हटलं, अरे असा निराश होऊ नकोस. माझा मित्र स्पर्म डोनेशन लॅबमध्ये काम करतोय. आपण त्याच्याशी बोलू आणि काहीतरी निश्चित मार्ग नक्कीच सापडेल. तुमची याबाबत मनाची तयारी आहे ना? दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि एकदमच मान हलवली आणि होकार दिला. आम्ही तिघेही लॅबमध्ये गेलो. सर्व औपचारिक गोष्टी पूर्ण केल्या आणि उपचार सुरू केले. त्याला यश आलं. मीनाने एका सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचं नाव त्यांनी यशच ठेवलं. दोघांचे आयुष्यच बदलून गेले. यशाच्या बाळलीला बघून ते हरखून जात. रवी पण खूप खुश होता.
कुठलेही किलमिश मनात न ठेवता तो त्याचे संगोपन करत होता. दिवस खूप छान जात होते. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. एक दिवस अचानक दोघांनाही कंपनीमार्फत दिल्लीला जावं लागणार होतं. त्यांनी यशला माझ्याकडे ठेवून जाण्याचा निर्णय घेतला. माझीही त्याला काही हरकत नव्हती आणि ते दुसऱ्या दिवशी दिल्लीला गेले. पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. 2 दिवसांनी मला एक फोन आला. त्या दोघांच्या कारला जबरदस्त अपघात झालाय. त्यांना फारसे नातेवाईक नव्हतेच. मी त्वरित दिल्लीला पोहोचलो. पण काहीच आशा नव्हती. मी हताश मनाने परत आलो. त्या दोघांच्या मृत्यूमुळे सगळंच अवघड होऊन बसलं. 3 वर्षाचा यश, कोवळ्या वयाच्या बाळाला काहीच कळत नाही. या घटनेला आता 6 महिने झाले असते. काय करावं मला सुचत नाही. यश आता अनाथ आहे. त्याच्याकडे बघून मलाही काही सुचत नाही. माझ्या पत्नीची तब्येत ठीक नसते. ती तेवढी यशचे संगोपन करण्यास समर्थ नाही. पण तिला यशचा जन्म कसा झाला हे माहीत होतं आणि तिनेच मला एक मार्ग सुचवला. यश अनाथ नाही. स्पर्म डोनेशन लॅबमधील मित्राला ही घटना आणि यशबद्दल सांगा आणि दात्या व्यक्तीची माहिती मिळाली तर बघा, खऱ्या अर्थाने तेच यशचे बाबा आहेत. मला हे मान्य नव्हतं. एकतर पूर्णपणे अशा संस्थांमध्ये गोपनीयता, सुरक्षितता असते आणि त्या मित्राला व स्पर्म डोनर व्यक्तीला आपण संकटात का टाकावं? पण एक मन सांगत होते की त्याला पितृप्रेम तरी मिळेल. तो अनाथ नाही हे सुख तरी त्याला मिळेल. शेवटी खूप विचार करून त्या मित्राशी बोललो आणि त्याला सांगितलं, मी सगळं गुप्त ठेवीन. तुझ्या नोकरीवर कुठलीही गदा येणार नाही याचे वचन देतो, असेही त्याला सांगितलं. त्याने विचार केला आणि यशला मिळणाऱ्या पितृप्रेमापासून आपण त्याला का वंचित ठेवावे? हे माणुसकीला शोभणारे नाही. त्याने सर्व माहिती गुपचूप मिळवली. त्याला ते कठीणही नव्हते. त्याने दिलेल्या माहितीनुसार संस्थेत तुमच्या जुन्या घराचा पत्ता मिळाला आणि फोन नंबरही मिळाला. पण खूपदा प्रयत्न करूनही तो लागला नाही. जुन्या पत्त्यावरचे पत्रही परत आले. म्हणून मी तुमच्या जुन्या घरी गेलो तेव्हा शेजारच्या लोकांनी घर बदलले असं सांगितलं आणि तुमचा नवीन पत्ता दिला. अशा प्रकारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. जेनेटिकली तुम्हीच त्याचे वडील आहात. DNA चाचणी करून तुम्ही सत्यतेची खात्री करून घेऊ शकता. तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला मान्य नसल्यास हे पत्र विसरून जा. आम्ही परत तुम्हाला कधीही संपर्क करणार नाही आणि तुमच्या आयुष्यात परत याचे कुठेही पडसाद उमटणार नाही. निर्णय सर्वस्वी तुमच्यावर आहे. पत्र वाचल्यावर राकेश एकदम स्तब्ध झाला. इतक्यात सुकन्याने हाक मारली, राकेश, अरे कुणाचे पत्र आहे? अगं काही विशेष नाही, नेहमीचाच कंपनी शेअर घेण्याबद्दल. त्याने तात्पुरता विषय संपवला होता. परंतु मनातील भावना, विचारांची आंदोलन संपत नव्हती आणि सुकन्याच्या नजरेतून हे सुटणारं नव्हतं. सुकन्या स्वयंपाकघरात कामासाठी गेली हे बघून त्याने ते पत्र आपल्या ब्रीफकेसमध्ये लपून ठेवलं. साधारण 3-4 वर्षापूर्वीची ही घटना. जुई तेव्हा 3 वर्षांची होती. घरामध्ये ती खेळत होती आणि अचानक तिला दम लागल्यासारखा वाटू लागला. ती चक्कर येऊन पडली. सुकन्या व राकेश दोघेही घाबरले. तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितलं. तिच्या हृदयास भूक आहे, आपल्याला त्वरित ऑपरेशन करावं लागेल असं म्हणून त्यांनी त्वरित पैसे भरण्यास सांगितले. दोघेही हतबल झाले. चिमण्या जीवावर एवढं मोठं संकट आणि तेही तिचं सर्व आयुष्य कसं जाणार ह्या विचारामध्ये होते. आणि एवढे पैसे तरी आपण कसे उभे करणार? मोठाच प्रश्न होता. राकेशला काय करावं काही सुचत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये असलेल्या एका लॅबमध्ये काम करणाऱ्या सहाय्यकाच्या हे लक्षात आलं. त्याने पैशासाठी एक मार्ग सुचवला.
स्पर्म डोनेशन करण्याचा, पूर्णपणे सुरक्षित आणि पूर्णपणे गोपनीयता आणि गरजेला पैसेही. सुकन्येला याबाबत त्याने काहीही सांगितलं नाही. त्यावेळी जुईचा जीव वाचवण्यासाठी गरजच अशी होती की विचार करायला फारसा वेळच नव्हता. आणि सुकन्येला सांगितले असते तर कदाचित तिने परवानगी दिली नसतीच. तो ताबडतोब तयार झाला. त्याच्या सगळ्या चाचण्या करण्यात आल्या. एका मुलीला जन्म दिल्यामुळे कोणतीच शंका नव्हती. सर्व सोपस्कार झाल्यावर त्याला पैसे वेळेवर मिळाले आणि जुईवर उपचारासाठी आर्थिक मोलाची मदत झाली. जुईची तब्येत सुधारल्यावर राकेश हे सगळं पूर्णपणे विसरूनही गेला. आणि आता असा हा भूतकाळ वर्तमान काळात प्रश्नचिन्ह घेऊन यावा. सुधीर रेले सांगतो ते खरं आहे का? पण तो DNA टेस्ट करून खात्री करून घ्या असंही म्हणत आहे. राकेशची अस्वस्थता वाढू लागली. सुकन्येचा विश्वास कसा बसेल? तेव्हा तिने जुईच्या उपचारासाठी पैसे कुठून आणले विचारलं होतं. तेव्हा आपण मित्रांकडून उसने घेतले असं सांगितलं. काय करावं? पत्र फाडून टाकावे का? आलेच नाही असे समजूया. काही दिवसात आपण विसरूनही जाऊ, जसे तेव्हा विसरलो. पत्रातही तर तसंच म्हटलंय ना. अनंत विचार. यशचे आईवडील जिवंत असते तर आपल्यापर्यंत ह्या गोष्टी आल्या पण नसत्या. कायद्याने आपण तर कुठेही बांधील नाही. उलट आपणच संस्थेच्या गुप्ततेचा भंग झाल्याबद्दल केस करू शकतो. आपल्यावर यशची कुठलीही जबाबदारी नाही. हे सगळं जर खरं असेल तर स्पर्म डोनेशनमुळेच यशच्या आईला मातृत्वाचा आनंद मिळाला. पण मग दुसरं मन सांगतंय खऱ्या अर्थाने आपणच वडील आहोत. आपण स्वीकार नाही केला तर त्याचे पुढील भवितव्य काय? सुधीर लेले माणुसकीच्या नात्याने किती दिवस त्याचे संगोपन करतील? त्यांच्या पत्नीने तरी का स्वीकारावे? आपण स्वीकारले तरी सुकन्या हे नाते मान्य करेल का? लेलेंनाच त्याचा सांभाळ करायला सांगून थोडीफार आर्थिक मदत करावी व त्याला अधूनमधून जाऊन भेटावे किंवा आश्रमात ठेवण्यास सांगावे. राकेशला काहीच सुचेना. परिस्थितीवश हा निर्णय घेतला. हे सुकन्या स्वीकारेल का? 2 दिवस झाले. राकेश गप्पच होता. सुकन्येच्या ते लक्षात आले. राकेश, मी बघते 2 दिवसापासून तू गप्प आहेस. कुठल्या तरी तंद्रीत असतोस. जुईशी नीट बोलतही नाही. काय झालंय? मला सांगणार नाहीस का? अगं नाही ग, जरा ऑफिसमध्ये काम चालू आहे ना, त्याच विचारात असतो. नाही, ते पत्र आल्यापासून तू गप्प झालायस. अगं नाही, तसं काही नाही ग, असे बोलून त्याने एकदा दोनदा विषय टाळला. सुकन्येला सगळं सांगायचं असे तो ठरवत होता, पण कसं सांगावं, कुठून सुरुवात करावी हेच त्याला समजत नव्हतं. अखेर ही घुसमट संपवायची असं त्याने ठरवलं. रात्री जुई झोपल्यावर त्याने सुकन्येचा हात हातात घेतला. सुकन्या, आज मी तुला सगळं काही सांगणार आहे. मला आता सहन होत नाही ग. तुझा तू निर्णय घेण्यास मोकळी राहशील. माझे तुझ्यावर कोणतेही बंधन असणार नाही. सुकन्या संभ्रमात पडली. राकेश असं काय सांगणार आहे? बोल राकेश. गेले काही दिवस तुझी असलेली तगमग मला बघवत नाही. जुईच्या आजारपणापासून त्याने सुरुवात केली. भराभर तो बोलत गेला. एखादे घुसमटलेले आभाळ जसे पावसाच्या रूपात कोसळून मोकळे होते ना, त्यागत. सांगताना तो सुकन्येचा चेहराही न्याहाळत होता. सगळं सांगून झाल्यावर एक भयान शांतता पसरली. निशब्द.
सुकन्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. राकेश, राकेश, तू हे काय करून बसलास? एवढ्या गोष्टी घडून गेल्या, तू मला एका शब्दानेही का बोलला नाहीस? हाच तुझा माझ्यावर असलेला विश्वास? अरे, जुईच्या उपचारासाठी आपण दुसरा मार्ग शोधला असता. हे काय घडले आता? अरे, सोपं म्हणणारे आयुष्य अवघड होऊन बसलं. नाही ग सुकन्या, तुला मला यात कुठेही फसवायचं नव्हतं. ती वेळच तशी होती आणि तुला मी तेव्हा सांगितलं असतं तर तू विरोध केला असतास. हे बघ, हे बघ, जाऊ दे, जाऊ दे. ते पत्र मी फाडून टाकतो. विषय संपून जाईल. नाहीतरी त्यात तसं म्हटलं आहेच. आणि पत्रातील सगळं काही खरं आहे ह्याची शाश्वती तरी कोण देणार? हे बघ, आपण न विसरून जाऊ हा विषय. उद्यापासून नव्याने सुरुवात करूया. राकेश, इतकं सोपं नाहीये ते. तुझ्यासाठी असेल, तू बोलून मोकळा झालास, पण पण माझ्यासाठी नाही. अगं, मग काय करावं असं तुझं म्हणणं आहे? मला ते पत्र वाचायचंय. राकेशने कपाटात लपवलेले पत्र तिला काढून दिले. तिने ते शांत चित्ताने वाचून काढले. पत्रातील मजकूर अत्यंत प्रामाणिक वाटतो. माणुसकीचा त्याला गंध आहे. पण आता काय त्याचा उपयोग आहे? हे पत्र मी फाडून टाकतो. नाही, एका जीवाच्या भविष्याचा प्रश्न आहे हा. अगं, मग तू स्वीकार करणार आहेस का? फार अवघड आहे. अरे, असं काही घडेल याची मला यत्किंचितही कल्पना नव्हती. सारं कसं छान चालू होतं. जुईच्या आजारपणानंतर तिचं बरं होणं, तिचं सुरळीत आयुष्य सुरू होणं, हाच आपल्याला पुनर्जन्म वाटला. त्यातच आपण दंग होतो. आता मोठे अवघड गणित नियतीने घातले. ज्या गोष्टीतून पैसे मिळाले त्या त्या पैशामुळे जुईला जीवदान मिळाले. तो पैसाच परत आणखी एका आयुष्याची जबाबदारी स्वीकारायला लावतोय. आणि तेही दुसऱ्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या माझ्या नवऱ्याच्या मुलाची. हसावे का रडावे काहीच कळत नाही. माझ्या नशिबात हेच असेल तर मला स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. काय मंडळी, कशी वाटली ही कथा? ज्या सखीने मला ही कथा पाठवली आहे त्या सखीचं नाव आहे, त्या लेखिकेचं नाव आहे भाग्यश्री नुलकर. ती बृहन्मुंबई महानगरपालिका येथे उच्च पदावर कार्यरत आहे. तिने आतापर्यंत एकंदर 40 विज्ञान कथा लिहिल्या आहेत. 100च्या वर तिने विज्ञान कविता लिहिल्या आहेत. मेहता प्रकाशनतर्फे तिचं पुस्तक आता काही दिवसातच प्रकाशित होतंय. बालकोशातही तिच्या 2 विज्ञान कथा प्रसिद्ध झाल्यात. कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन साहित्यासह. पाहत रहा कलारंग. धन्यवाद.